Hello everyone, welcome to our new session of KCC Tutorials. मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहास व राज्यशास्त्र या पुस्तकातील राज्यशास्त्राचा तिसरा पाठ राजकीय पक्ष हा अभ्यासणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सुरू करूयात आपला आजचा भाग. राजकीय पक्षाचा पुढील भाग आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की राजकीय पक्षाची उद्दिष्टे काय आहेत आणि त्यांच्यासमोर भारतामधील जे पक्षपद्धतीचं बदलतं स्वरूप आहे हे सुद्धा आपण पाहिलं होतं. त्यानंतर आता वेगवेगळ्या राष्ट्रीय पक्षांचा अभ्यास आता आपण करणार आहोत. पहिला त्यातील पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा खूप मोठा असणारा असा पक्ष आहे. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी चळवळ होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वेगवेगळे उद्दिष्ट समोर ठेवून या पक्षाची स्थापना झाली होती. त्यामुळे त्यात विविध विचारसरणीचे गट एकत्र आले होते. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस एक सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आकारास आला होता. त्यांची उद्दिष्टे काय होती तर धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण आहे. अशी अनेक उद्दिष्टे समोर ठेवून हा पक्ष स्थापन केला गेला होता. त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रमही राबवले. लोकशाही, समाजवाद आणि आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता यांवर या पक्षाचा विश्वास आहे. भारतीय नागरिकांचे व भारतीय प्रशासनाचं म्हणजे शांततापूर्वक आणि संविधानाच्या आपली जी घटना आहे त्या घटनात्मक मार्गाने प्रगती करणे आणि कल्याण करणे असं या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाचं उद्दिष्ट सुरुवातीपासूनचं आहे. 28 डिसेंबर 1985 साली या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिले अधिवेशन जे झालं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कलकत्त्याचे जे प्रसिद्ध वकील होते व्योमेशचंद्र बॅनर्जी हे होते पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाचे जे पहिलं अधिवेशन झालं त्याचे अध्यक्ष होते कलकत्त्याचे प्रसिद्ध वकील व्योमेशचंद्र बॅनर्जी. त्यानंतर पुढील पक्ष आपण पाहूयात भारतीय कम्युनिस्ट पक्ष. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा इतिहास काय आहे? मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेल्या या पक्षाची स्थापना 1925 साली झाली. भारतातला हा एक जुना पक्ष आहे. मजूर, कष्टकरी वर्ग आणि कामगारांच्या हितासाठी हा पक्ष कार्य करतो. या पक्षाचं चिन्हसुद्धा काय आहे बघा, इथे आपल्याला दिसतंय. हे या पक्षाचं चिन्ह आहे. मजूर, कष्टकरी वर्ग आणि कामगारांच्या हितासाठी कार्य करणारा हा पक्ष आहे. या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे. कार्ल मार्क्सने जे प्रतिपादन केलं त्याच्या विचारांचा त्यांनी केलेल्या जे विचार आहेत त्यांनी जे प्रतिपादन केलं आहे त्या साम्यवादी अर्थव्यवस्थेचा या पक्षावर पूर्ण प्रभाव आहे. साम्यवादी विचारांचा हा पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. 1962च्या सुमारास चीन व सोव्हिएट युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून या पक्षातील नेत्यांमध्ये वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली व भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली व त्यातूनच भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष असे दोन वेगवेगळे पक्ष स्थापन झाले. कॉम्रेड डांगे यांनी 1925 मध्ये हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्थापन केला. कॉम्रेड डांगे यांच्या मार्फत हा पक्ष स्थापन झाला आणि मार्क्सवादी विचारांचा असलेला हा पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. त्यानंतर पुढे आहे भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्षाविषयी आता आपण माहिती घेऊयात. BJP किंवा भाजप आपण ज्याला म्हणतो. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाचा पक्ष आहे. भारतीय जनसंघ हा पक्ष 1951 मध्ये स्थापन करण्यात आला होता. भारतीय जनसंघ हा पक्ष 1977 मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात भारतीय संघ विलीन झाला. म्हणजे भारतीय जनसंघ आणि जनता पक्ष हे दोन्ही संघ एकत्रित झाले, विलीन झाले. परंतु जनता पक्षाचे हे स्वरूप फार काळ टिकले नाही. पक्ष फुटला आणि मग त्यातील भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने 1980 मध्ये नवा पक्ष स्थापन केला. 1977 मध्ये जेव्हा हे दोन पक्ष एकत्र आले होते, भारतीय जनता संघ आणि जनसंघ आणि भारतीय पक्ष
हे जनता पक्ष आणि जनसंघ भारतीय जनता पक्ष हे जेव्हा एकत्र आले 1977मध्ये, तेव्हा त्यांचं स्वरूप फार काळ टिकलं नाही. हा पक्ष पुन्हा फुटला आणि मग भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने 1980मध्ये नवा पक्ष स्थापन केला. प्राचीन भारतीय संस्कृती परंपरा यांचं जतन केलं पाहिजे अशी या पक्षाची भूमिका आहे. आर्थिक सुधारणांवर या पक्षाचा भर आहे. भारतीय स्वयंसेवक संघ जो आहे त्या संघासोबत संलग्न असून हा जो आजचा जो भारतीय जनता पक्ष आहे हा भारतीय स्वयंसेवक संघासोबत संलग्न आहे आणि याची जी धोरणे आहेत ती वेगवेगळी अशी आहेत. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचं जतन केलं पाहिजे. लोकशाही, सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता अशी अनेक धोरणे या भारतीय जनता पक्षाची आहेत. सर्वात मोठा असा असणारा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष. त्यानंतर पुढे आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी विचारांचा जो वेगळा झाला त्याविषयी आता आपण अभ्यास करूयात. समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा हा पक्ष पुरस्कार करतो. साम्राज्यवादास या पक्षाचा विरोध आहे. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हितसंबंधांची जपणूक करणे हे या पक्षाचं धोरण आहे. भाकपमधून वेगळा झालेला हा पक्ष आहे. भाकप म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, या पक्षातून वेगळा झालेला हा पक्ष आहे. 1965 साली वैचारिक मतभेदांमुळे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी अशी 2 अधिवेशने भरली आणि मार्क्सवादी हा पक्ष वेगळा झाला. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. त्यानंतर आपण पाहतोय बहुजन समाज पक्ष. बहुजन समाज पक्षाचा इतिहास काय आहे? बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे. समाजवादी आणि लोकशाही विचारसरणीचा हा पक्ष आहे. बहुजनांचे हित हे या पक्षाचे उद्दिष्ट असून 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. काशीराम यांच्या नेतृत्वाखाली या पक्षाची स्थापना 1984मध्ये झाली. या पक्षाची दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्य यांचा समावेश बहुजन या शब्दात होतो. बहुजन म्हणजे कोण? दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक जे लोक आहेत त्यांचा समावेश बहुजन यामध्ये होतो, या शब्दामध्ये होतो. बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे हे या पक्षाचे उद्दिष्ट आहे. 2003 पासून मायावती या पक्षाच्या अध्यक्षपदी आहेत. हे अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे, मायावती. या पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने आपल्याला उत्तर भारतामध्ये आढळून येतो. बहुजन समाज पक्ष आणि या पक्षाचं चिन्ह आहे हत्ती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999मध्ये झाली. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर पक्षाचा विश्वास आहे. हा पक्ष आधारित आहे. काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष 1999 ते 2014पर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर होता. शरद पवार यांनी 10 जून 1999मध्ये या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस या पक्षाच्या साथीने 1999 ते 2014 या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या सत्तेवर होता. तसेच केंद्रामध्येही 2004 ते 2014 इतक्या प्रदीर्घ काळात हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचा एक घटक पक्ष होता. या पक्षाचं चिन्ह आहे घड्याळ, ज्यामध्ये 10:10 दाखवणारं हे घड्याळ आहे, हे या पक्षाचं चिन्ह आहे, राष्ट्रवादी काँग्रेस. त्यानंतर आहे तृणमूल काँग्रेस हा पक्ष. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998मध्ये झाली. 2016मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. राष्ट्रीय पक्ष होण्यासाठीचे वेगवेगळे निकष या पक्षाने पूर्ण केले आणि त्यामुळेच मग या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण हे या पक्षाचे धोरण आहे. ममता बॅनर्जी यांनी 1 जानेवारी 1998 रोजी या पक्षाची स्थापना केली. हा पक्ष मुख्यत्वे पश्चिम बंगालमध्ये क्रियाशील असलेला आपल्याला दिसतो, तृणमूल काँग्रेस. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे हे पक्ष पाहिले, राष्ट्रीय पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष, त्यानंतर भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी जो भारतीय कम्युनिस्ट पक्षामधून वेगळा झाला, त्यानंतर बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तृणमूल काँग्रेस हे वेगवेगळे राष्ट्रीय पक्ष आपण पाहिले.
त्यानंतर आता लोकसभा निवडणूक 2009 व 2014मधील राष्ट्रीय पक्षांनी मिळवलेल्या जागा आता आपण पाहणार आहोत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 2009च्या निवडणुकीमध्ये 206 जागा मिळाल्या होत्या, तर 2014मध्ये या जागांची संख्या 44 इतकी झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 2009च्या निवडणुकांमध्ये 4 जागा मिळाल्या होत्या, तर 2014मध्ये 1च जागा मिळाली होती. भारतीय जनता पक्षाला 2009मध्ये 116 जागा मिळाल्या होत्या, तर 2014मध्ये ही संख्या 282 इतकी वाढली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो मार्क्सवादी विचारांचा आहे त्याला 2009मध्ये 16 जागा मिळाल्या होत्या, तर 2014मध्ये ही संख्या 9 इतकी राहिली. बहुजन समाज पक्षाला 2009मध्ये 21 जागा होत्या, तर 2014मध्ये एकही जागा मिळाली नाही. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला 2009मध्ये 9 जागा होत्या, तर 2014मध्ये 6 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या. लोकसभा निवडणुकीच्या या आपण वेगवेगळ्या पक्षांनी मिळवलेल्या जागा पाहिल्या. त्यानंतर पुढे आता आपण पाहणार आहोत वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्यांविषयी आपल्याला काय वाटतं किंवा त्याबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत. वर्तमानपत्रांमध्ये अशा वेगवेगळ्या बातम्या येत असतात. अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. यातून अर्थातच आपल्याला भारतीय संघराज्यातील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या पक्षांबाबत माहिती समजते की हे पक्ष केवळ राज्यापुरतेच मर्यादित आहेत का, राज्यातील काही नेते राष्ट्रीय पातळीवर दिसतात तर काही राज्यापुरतेच प्रभावी असतात असे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला वर्तमानपत्रांच्या साहाय्यातून मिळतात. तुम्हाला पडलेल्या अशा प्रश्नांच्या आधारे आपण भारतातल्या काही प्रादेशिक पक्षांची थोडक्यात ओळख करून घेऊ. राज्यापुरतेच जे नेते प्रभावी असतात म्हणजे ते प्रादेशिक जे पक्ष असतात त्या पक्षातील नेते असतात. प्रादेशिक पक्ष म्हणजे काय, तर त्या राज्यांपुरतेच ते पक्ष मर्यादित असतात असे पक्ष. भारताच्या 4ही दिशांच्या राज्यांमध्ये काही प्रातिनिधिक पक्षांचा आपण इथे आता विचार करणार आहोत. प्रादेशिक पक्ष म्हणजे काय आपण अभ्यासणार आहोत. भारताच्या विविध प्रदेशात विविध भाषा बोलणारे आणि परंपरा संस्कृती यांच्यातही विविधता असणारे लोक आहेत. प्रदेश आणि त्यांची एक स्वतंत्र भाषा असते असे चित्र आपल्याला दिसते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या भाषा आपल्याकडे बोलल्या जातात. भाषांमध्ये विविधता आपल्याला तिथे दिसून येते. मग त्यांची परंपरा संस्कृती ही प्रत्येक राज्याची वेगळी आहे. स्वतंत्र अशी भाषा आहे वेगवेगळ्या प्रदेशांची. प्रदेशांच्या भौगोलिक रूपातही विविधता आहे. महाराष्ट्रातील विविध भौगोलिक प्रदेशांचा तुम्ही अभ्यास केलाच आहे. महाराष्ट्र जसा मध्य प्रदेश किंवा कर्नाटक यांच्यापेक्षा वेगळा आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही भौगोलिक सांस्कृतिक विविधता दिसून येते आपल्याला. इतर राज्यांमध्ये तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये तर वेगवेगळी संस्कृती असतेच, पण महाराष्ट्रातही भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता आपल्याला दिसून येते. आपली भाषा आणि आपला प्रदेश यांच्याविषयी आत्मीयतेची भावना निर्माण होऊन काही काळानंतर तिच्याबाबत अस्मिता निर्माण होऊ लागते आणि अशी अस्मिता निर्माण होऊ लागली की त्यातून प्रादेशिकता निर्माण होते. आपल्या भाषेविषयी आणि आपल्या प्रदेशाविषयी आत्मीयतेची भावना जेव्हा निर्माण होते आणि मग आपल्या या भाषेविषयी आणि या प्रदेशाविषयी अस्मिता निर्माण होऊ लागते आणि मग त्यातूनच प्रादेशिकता वाढीस लागते किंवा प्रादेशिकता निर्माण होते. लोक आपल्या प्रदेशाच्या हिताचा आणि विकासाचा प्राधान्याने विचार करू लागतात की आपल्या प्रदेशाचा सुरुवातीला विकास झाला पाहिजे, त्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे याचा लोक विचार करू लागतात. आपली भाषा, आपले साहित्य, परंपरा, सामाजिक सुधारणांचा इतिहास, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी इत्यादींबाबत अभिमान वाटू लागतो व त्यातून भाषिक अस्मिता प्रबळ होऊ लागते. आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, तेथील साधनसामग्री व रोजगाराच्या संधींवर आपला हक्क असावा या भावनेतून प्रादेशिक अस्मिता आकारास येऊ लागते की आपल्या राज्याचा पहिल्यांदा विकास झाला पाहिजे. त्याबद्दल आपल्या मनामध्ये अस्मिता जागृत होते आणि मग प्रादेशिक अस्मिता आकारास येऊ लागते. अशा प्रकारच्या भाषिक, प्रादेशिक, सांस्कृतिक व त्यांच्याशी संलग्न अस्मिता संघटित झाल्या की त्यातून प्रादेशिकतेची भावना बळावते. त्यातून काही वेळेस स्वतंत्र राजकीय पक्ष अस्तित्वात येतात, तर काही वेळेस विविध दबाव गट, चळवळी निर्माण होतात. परंतु या सर्वांचा हेतू एकच असतो व तो म्हणजे आपल्या प्रदेशाच्या हितसंबंधाचे जतन करणे, आपल्या प्रदेशाचे हित साधणे, त्याचा विकास करणे, आपल्या प्रदेशाचा विकास करणे हेच एक उद्दिष्ट असतं प्रादेशिक पक्षांचं. वेगवेगळे प्रादेशिक पक्ष आता आपण अभ्यासणार आहोत. प्रादेशिक पक्ष विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्याचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष म्हणतात.
प्रादेशिक पक्ष म्हणजे काय त्याची व्याख्या इथे दिलेली आहे. काय तर विशिष्ट प्रदेशाचा वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्या प्रदेशाचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणारे जे राजकीय गट आहेत त्यांना प्रादेशिक पक्ष असे म्हणतात. त्यांचा प्रभाव त्या त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो. त्या प्रदेशांमध्येच त्यांचं कार्य असतं. तरीही आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन ते राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडतात. त्या राष्ट्रीय पातळीवरती त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते. प्रादेशिक पक्ष प्रादेशिक समस्यांना प्राधान्य देतात की आपल्या प्रदेशातील समस्यांचं निराकरण पहिल्यांदा झालं पाहिजे. आपल्या प्रदेशातील विकास पहिल्यांदा झाला पाहिजे. आपल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी त्यांना केवळ अधिकारांऐवजी स्वायत्तता आवश्यक वाटते. संघशासनाला सहकार्य करत आपले स्वायत्ततेचे क्षेत्र अबाधित ठेवण्याचा प्रादेशिक पक्ष प्रयत्न करत असतात. तसेच प्रादेशिक समस्या प्रादेशिक पातळीवरच हाताळाव्यात. सत्ता ही त्या प्रदेशातील व्यक्तींच्याच हातात असावी. प्रशासनात आणि व्यवसायांमध्ये त्या प्रदेशाच्या रहिवाशांना अग्रक्रम दिला जावा असा आग्रह प्रादेशिक पक्षांचा असतो. कारण आपल्या प्रदेशाचा विकास त्यांना करायचा असतो. त्यामुळेच रोजगाराच्या संधी असतील किंवा विकासाच्या अनेक संधी असतील, वेगवेगळ्या योजना असतील, या सगळ्यांचा लाभ आपल्या प्रदेशातील लोकांना जनतेला झाला पाहिजे असा प्रादेशिक पक्षांचा हेतू असतो. आणि जर काही समस्या असतील, प्रादेशिक समस्या असतील, तर त्या प्रादेशिक पातळीवरच हाताळल्या गेल्या पाहिजेत. सत्ता ही त्या प्रदेशातील व्यक्तींच्याच हातात असावी. बाहेरील प्रदेशातील व्यक्ती जर दुसऱ्या प्रदेशामध्ये जाऊन सत्ता हाताळत असेल तर त्याला प्रादेशिक स्वरूप जास्त तितकं येत नाही. सत्ता ही त्या प्रदेशातील व्यक्तींच्याच हातात असली पाहिजे. प्रशासनात आणि व्यवसायांमध्ये त्या प्रदेशाच्या रहिवाशांनाच अग्रक्रम दिला गेला पाहिजे. त्यांनाच संधी दिली गेली पाहिजे. असे अनेक हेतू प्रादेशिक पक्षांचे असतात. भारतातील प्रादेशिक पक्षांचे बदलते स्वरूप आता आपण अभ्यासणार आहोत. स्वातंत्र्योत्तर काळापासून भारतात प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहे, परंतु त्यांच्या स्वरूपात आणि भूमिकेत मात्र महत्त्वाचे बदल झाल्याचे दिसते. काय बदल झाले आणि ते कशा प्रकारचे बदल होते आता आपण पाहूयात. सुरुवातीच्या काळात प्रादेशिक अस्मितांमधून काही फुटीर चळवळी निर्माण झाल्या. स्वतंत्र खलिस्तान, द्रविडस्थान अशा मागण्यांचा हेतू संघराज्यातून बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण करण्याचा त्यांचा हेतू होता. पंजाब, तामिळनाडू, जम्मू काश्मीर या राज्यातील प्रादेशिक पक्षांची उदाहरणे या संदर्भात देता येतील की तिथे अनेक फुटीर चळवळी निर्माण झाल्या आणि स्वतंत्र खलिस्तान, द्रविडस्थान अशा मागण्यांचा हेतू तिथे होता. स्वतंत्र देश निर्माण करण्याचा त्यांचा हेतू होता. फुटीर चळवळी म्हणजे फूट पाडण्यासाठी केलेल्या चळवळी किंवा फोडून एकत्र जे संघ आहे त्याला फोडण्याचं काम या फुटीर चळवळींमार्फत होतं. मग पंजाब, तामिळनाडू आणि जम्मू काश्मीर या राज्यातील प्रादेशिक पक्षांची उदाहरणे या संदर्भात आपल्याला देता येतील. त्यानंतर प्रादेशिक पक्षांच्या भूमिका हळूहळू बदलू लागल्या. स्वतंत्र राज्याच्या मागणीऐवजी त्यांना अधिक स्वायत्तता मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले गेले. हा प्रादेशिक पक्षांच्या विकासातील दुसरा टप्पा होय. या टप्प्याची सुरुवात साधारणतः 1990 नंतर झाली. त्यानंतर आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी आपल्या प्रदेशातील रहिवाशांना राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळावी अशी भूमिका प्रादेशिक पक्ष आता घेऊ लागले. उदाहरणार्थ शिवसेना आणि तेलुगू देसम याची ही उदाहरणे आहेत की केंद्रात आता सत्ता त्यांना मिळाली पाहिजे अशी भूमिका त्यांची आहे. त्यानंतर ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्षांच्या विकासाचा एक वेगळा कल दिसतो. ईशान्य भारताकडील जे वेगवेगळे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचा विकासाचा एक वेगळा कल आहे. या प्रदेशामधील राजकीय पक्षांनी फुटीरतेच्या मागण्या सोडून दिल्या आहेत व त्यांनी स्वायत्ततेची मागणी करण्यास सुरुवात केली आहे. ईशान्य भारतातील सर्व प्रादेशिक पक्ष टप्प्याटप्प्याने मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आता येत आहेत. प्रादेशिक पक्षांचं स्वरूप बदलून राष्ट्रीय पक्ष ते होत आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर भारतातील प्रादेशिक पक्षांचा प्रवास फुटीरता, स्वायत्तता आणि मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील होणे अशा टप्प्यांमधून झाला आहे. तसेच राष्ट्रीय राजकारणातही त्यांचा प्रभाव वाढला असून आघाडीचे शासन हा त्याचा एक परिणाम आहे. प्रादेशिक पक्ष हे त्यांच्या प्रदेशापुरते काम करणारे असतात, परंतु त्यांचं स्वरूप आता बदलून असं होत आहे की राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यांना मान्यता मिळावी किंवा राष्ट्रीय पातळीवर त्यांना काम करण्याची संधी मिळावी, त्यांची सत्ता राष्ट्रामध्येही यावी असा त्यांचा हेतू आहे.
अशा पद्धतीने इथंपर्यंतचा भाग आपण व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण मग प्रादेशिक पक्ष वेगवेगळे जे कोणते आहेत, आपल्याकडे जे प्रादेशिक पक्ष आहेत, काही प्रमुख प्रादेशिक पक्षांची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. इथंपर्यंतचा भाग आपल्याला समजलाच असेल. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.